आज आपला परिक्रमेतला 83वा दिवस आणि सकाळचे वाजलेत 6:30. आपण निघतो डोंगर मंडल्यामधून. तर इथून पुढं जे रामनगर आहे तर ते 10 किलोमीटरवरती आहे. म्हणजे आज आपल्याला मैयाचं खूप दिवसानंतर दर्शन होईल. अमरकंटकवरून निघल्यापासून मैयाचं दर्शन नाही झालेलं. तर बघू आज रामनगरमध्ये आपण जाऊ आणि तिथंच मैयामध्ये स्नान करू. त्यानंतर तिथंच आरती करू. बघू आपण किती वाजेपर्यंत, 8:30-9 वाजेपर्यंत पोहोचू आपण तिथं रामनगरमध्ये. हे डोंगर मंडला गावाच्या पुढे निघाल्याच्या नंतर दोन्ही साईडने संपूर्ण झाडी आहे. पण जो रस्ता आहे तर तो रस्ता डोंगराच्या कडेकडे नाही. रात्री आपण त्यांना विचारलं होतं की घाट वगैरे आहे का, कारण काल 4 वाजता आपण ज्यावेळेस आलतो तर पुढं झाडी दिसल्यामुळं आपण त्यांना विचारलं की इथं थांबण्याची व्यवस्था होईल का. तर ते म्हटले होते की आमच्या दुकानाच्या समोरच थांबा. त्यांनी रात्री आपली सगळी सोय केली, जेवणाची सोय. त्यानंतर समोरून थंडी बाजू नये त्यामुळे तळवट पडदा वगैरे लावला तिथं सगळीकडं. हे समोर सगळं डोंगर आहे ह्या साईडनं आणि इकडनं पण. तर ह्या डोंगराच्या आपल्याला कडीकडे रस्ता आहे. बघू आपण रामनगरमध्ये याचं दर्शन घेऊ बऱ्याच दिवसानंतर. रामनगर 8 किलोमीटर. एकदम मस्त घाट आहे. दोन्हीकडे एकदम हिरवीगार झाडी आहे आणि रस्ता पण एकदम मस्त बनवलेला आहे घाटामध्ये. आपल्याला जवळजवळ सगळा घाट उतरायचं वाटतंय. घाट समाप्त झाला. आपण खूप मोठा घाट नव्हता, एकदम छोटाच आहे. म्हणजे आपल्याला तो सगळा उतारीचा होता आपल्याला. तर फक्त 3 किलोमीटरचा घाट होता. आणि रामनगर आहे ते घाटाच्या वर एक हे होता माइलस्टोन. तर तिथं 8 किलोमीटर दाखवलं होतं आणि समोर माइलस्टोन आहे तर तिथं 5 किलोमीटर दाखवतं आहे. म्हणजे फक्त आपण 3 किलोमीटर घाटामध्ये होतो. एक मध्ये हनुमंतरायाचं मंदिर लागलं. बाकी घाट उतरून आपण खाली आलोय. एक थोडेसे घरं लागलेत. अजून सूर्य काय उगवला नाही आहे, कारण धुकं पसरलेलं आहे. वातावरण ढगाळ असल्यामुळं आज थंडी पण कमी आहे. चला आपण घाटाच्या खाली उतरल्याच्या नंतर एक गाव लागले आणि आपल्याला आज सकाळचा चहा पण भेटलाय. आपण तिथून तसंच निघलो होतो तर यांनी गाडी थांबून हे जे परिक्रमावासी आहेत, पायी परिक्रमावासी, तर त्यांना ते चहा देत आहेत गाडीमध्ये. नर्मदे हर. कहाँ से चले महाराज जी? मंडला से. परिक्रमावासी को चाय बांटते नर्मदे हर. नर्मदे हर. चला आपण चहा नाश्ता केला आता. त्यांनी मस्त खारी आणि त्याबरोबर खजूर दिली होती. सूर्य उगलाय, थंडी तशीही कमीच आहे त्याच्यामुळं आज काही एवढी जास्त थंडी वाजली नाही. आणि रामनगर इथून 4 किलोमीटर राहिले. चला रामनगरला जाऊ, आंघोळ करू. सकाळी आपण तसंच निघलेलो आहेत. म्हणजे हापशा आहे तर तो तिथून लांब होता त्यामुळं मग आपण, आणि आज मैया पण भरपूर दिवसातून भेटल्यामुळं आंघोळ म्हटलं आपण जरा तिकडंच करावं मैयामध्येच. बाकी अजून सगळे माग आहेत, फक्त मी आणि भाऊच पुढं आलोत. बाकी आबा मामा ते जवळजवळ 1-1.5 किलोमीटरचं अंतर आहे आमच्यात आणि त्यांच्यात. चला आपण पोहोचलो आहे रामनगरमध्ये. आणि रामनगरमध्ये आपल्याला अमरकंटकवरून निघल्यापासून
रामनगरमध्ये पहिल्यांदा आपल्या इथं नर्मदा मैयाचं दर्शन होईल बऱ्याच दिवसातून. आणि आज नर्मदा मैयाचं जन्मदिवस आहे. तर आज भरपूर जागेवरती कार्यक्रम असतात, जे तटावर गावं येतं नर्मदा मैयाच्या. अमरकंटकला खूप मोठा उत्साह असतो आज. तर चला बघू आपण रस्ता कुठून येतो तटावर जाण्यासाठी. आज नर्मदा जयंती असल्यामुळं, मैयाची जयंती असल्यामुळं आपल्याला प्रत्येक जागेवर कुणी थांबवतंय. भरपूर गोष्टी, आज चहा नाश्ता भरपूर प्रमाणात भेटतोय. आपण चला चहा घेऊन पुढे निघलो आहे. आणि हा जो रोड आहे समोर, तर तो एकदम तटावरती जातो आहे मैयाच्या. आणि जो डावीकडे रोड जातो आहे, तर त्या रोडने आपल्याला सरळ परिक्रमा मार्ग आहे. पण आतमधून पण रस्ता असल्यामुळं आपण सरळ पण जाऊ शकतो. समोर जे मंडला आहे तर ते 16 किलोमीटरवरती, आणि पद्मी ते पण 16, आणि घोगरीवरून आपण आलो आहे ते 20 किलोमीटर. आणि समोर जी कोठी दिसते तर ती राय भगत कोठी आहे रामनगरमधली. तर हे जे राय भगत कोठी आहे, तर जो हृदयशाह होता इथलचा राजा, गोंड राजा होता हृदयशाह, 1667च्या काळामध्ये त्यांनी या रामनगरमध्ये राजधानी स्थापन केली त्याची. तर त्या राजधानीचा जो दिवाण होता, त्या राजाचा दिवाण, तर तो हा राय भगत होता. तर त्या राय भगतनी इथं कोठी बांधलेली आहे. ये घाट पे जाने के लिए रास्ता सीधा ना? अच्छा. चला एकदम मोती महालाच्या कडेने आपल्याला रस्ता. या साईडला हा मोती महाल. नगरमधला मोती महल आहे, जो की गोंड राजा हृदयशाह यांनी 1667मध्ये ज्यावेळेस या ठिकाणी राजधानी आणली होती मंडलामध्ये, तर या ठिकाणी बांधला होता हा मोती महाल. तर जे स्थानिक लोक आहेत तर याला राजमहाल किंवा मोती महाल या नावाने ओळखतात. एकदम नर्मदा मैयाच्या तीरावरती हा. चला मोती महालाच्या एकदम समोरून रस्ता आहे मैयाच्या तीरावरती जाण्यासाठी. नर्मदे हर. चला तीरावरती जाऊ, मस्त स्नान करू, आरती करू. नर्मदे हर. आज भरपूर नर्मदे हर. आज भरपूर दुकानं लागलीत. आज सगळीकडे जिथं किनारा आहे मैयाचा, त्या ठिकाणी भरपूर रामकथा, त्यानंतर शिवकथा, शिवपुराण हे कार्यक्रम सगळीकडे चालू आहेत. नर्मदे हर. भरपूर मोठं पात्र झालेलं आहे रामनगरमध्ये इथं. आणि पलीकडचा जो उत्तर तटावरून मंडला जिल्हा आहे, म्हणजे हा सगळा मंडला जिल्ह्यामध्येच आहे, पण जे शहर आहे मंडला तर ते पलीकडून आहे बऱ्यापैकी. आणि हा जो मंडप लागला आहे, तर इथं जे शिवमहापुराण आहे, तर शिवमहापुराण चालू इथं, तर त्याचाच पूर्ण हा मंडप ते दिलेला आहे. चला इथं स्नान करू, आरती घेऊ. चला आपण रामनगरच्या घाटावरून निघतोय. अंघोळ झाली, त्यानंतर आरती घेतली आपण घाटावरती. चला पुढं जे हृदयनगर आणि जे मार्कंडेय ऋषी तपोभूमी आहे, तर तिकडे चाललो आहे आपण. जे की मार्कंडेय ऋषी तपोभूमी हे मधुपुरीमध्ये आहे. चला आपण अगोदर रामनगरच्या अगोदर निघू, रामनगरच्या बाहेर निघू. भरपूर गर्दी झाली आता मागं. तर रामनगरमध्येच जो मोती महल आहे, मोती महलच्या पुढं आल्याच्या नंतर हे फार पुरातन विष्णू मंदिर आहे.
भगवान विष्णूचं. तर या ठिकाणी मूर्त्या नाही आहेत. आता आपण बाहेरही वाचलं त्याप्रमाणे इथं पूर्वी मूर्त्या बसवलेल्या होत्या. विष्णूची मूर्ती, गणेश मूर्ती. तर आपण परत लागलोय जो आपला सकाळी आपण जो मार्ग सोडला होता, तर त्या मार्गावरती रामनगर गावातून पुढं आल्याच्या नंतर जो की मधुपुरी पुढं मार्कंडेय ऋषी तपोभूमी आश्रम, तर तिकडं. होय आबा, या मुक्त गोट्यात पाहिजे. मुक्त गोट्यापेक्षा मुक्त आहे त्या. नर्मदे हर. चला आपण हृदयनगर राहिले. आज अच्छा, ये मधुपुर में ना, गांव में ना. हाँ हाँ हाँ, अच्छा अच्छा, ठीक. चला पुढं मधुपुरी जवळच आलेलं आहे. आणि जे हृदयनगर आहे तर ते इथून 9 ते 10 किलोमीटर राहिले नर्मदे हर. तर जे मधुपुरी येतात तिथं मार्कंडेय आश्रम आहे आणि हनुमानाचं मंदिर आहे. तर ते सांगत होते की परिक्रमावासियांची जेवणाची व्यवस्था तिथंच होते म्हणून. तर आपण मधुपुरीमध्ये जातोय. थोडंसं आतमध्ये मैयाच्या किनाऱ्यावर जावं लागतं आणि ते आश्रम मार्कंडेय ऋषींचं आणि हनुमानाचं मंदिर तिथेच आहे. चला आपण हे मधुपुरी आणि मधुपुरीतून आतमध्ये मार्कंडेय आश्रम आहे तटावरती, तर आपण तिकडे चाललो. नर्मदा मैयाचा घाट आहे माधवपूरमधला आणि आपल्याकडे कार्यक्रम चालू आहे. आणि नर्मदे हर, ये आश्रम इधर है क्या? हनुमान मंदिर ना. अच्छा. आणि झेंडे दिसत आहेत वरती, तर तिथं हनुमान मंदिर आहे आश्रम खालचं माधवपुरीमधलं. हे संकटमोचन हनुमान मंदिर मधुपुरी मधला. नर्मदे हर. आज नर्मदा मैयाची जयंती असल्यामुळं जे नर्मदा मैयावरील जे घाट आहेत तर प्रत्येक घाटावरती कार्यक्रम चालू आहेत. तर आपण हे जे मधुपुरीमध्ये थांबलोय तर या घाटावरती पण कार्यक्रम आहे आणि समोर आहे ते मार्कंडेय ऋषींचा आश्रम आहे. म्हणजे मार्कंडेय ऋषींनी ज्या ठिकाणी तपोभूमी केलेली तर हे तपोभूमीचं ठिकाणी आणि समोरच फार प्राचीन असं महादेवाचं मंदिर आहे. आणि नर्मदा मैयाचा खालीच समोर घाट आहे जो की या गावामध्ये घोडा घाट आपण त्याला म्हणतो. चला आज भरपूर गर्दी आहे या ठिकाणी आणि कार्यक्रम चालू असल्यामुळं भरपूर आवाज ते 2-3 कार्यक्रम आहेत या गावामध्ये चालू. तर आज मैयाचा जन्मदिवस असल्यामुळं जे उत्तर तटावर जे मौनी आश्रम आहे तर त्या गावामधून मैयाला साडी आणलेली आहे. चला आपण माधवपुरीच्या पुढे निघलोय. दुपारी जेवण केलं आणि समोर चाललोय. जे सूर्यकुंड आहे तर ते 6 किलोमीटर आहे. इथून 2 मार्ग आहेत. एक जो सरळ मार्ग जातो आहे
तर तो महाराजपूरला. आणि पुढं समोर ती बॅनर पाटी दाखवलेली आहे जे की पाटावरून जाते. पाटाच्या कडेकडेनं सूर्यकुंडीतून 6 किलोमीटर आहे. आपण इथं चहा घेऊ आणि पुढं जाऊ. नर्मदे हर. ये महाराज जी इधर से रास्ता है ना ये सूर्यकुंड और सूरजकुंड से आगे महाराजपुर. सूरजकुंड धाम 6 किलोमीटर परिक्रमावरचे मार्ग, पैदल मार्ग. सूरजकुंडमध्ये हनुमंतरायाचं मंदिर आहे जे की प्रत्येक दिवसाला एका 3 रूप धारण करतात असे हनुमंतराय आहेत. चला आज आपण सूरजकुंडावरतीच थांबू. सूर्यकुंड धाम 5 किलोमीटर, ग्राम अमगवा. नर्मदे हर. खडदेवरीमध्ये आलो आहे आपण. आणि जे इथून सूर्यकुंड आहे तर ते 2 किलोमीटरवरती. या गावामध्ये पण आश्रम आहे, पण आपण चाललो आहे सूर्यकुंडाकडे. पैदल परिक्रमाचा जो मार्ग आहे तर तो सरळ आहे. इकडं रस्ता आहे, मेन रोड. खडदेवरी. आपण पोहोचलो सूर्यकुंडमध्ये. कार्यक्रम चालू आहे भरपूर मोठा. उद्या आपल्याला सकाळी परत याच रोडने यायचं. नर्मदे हर. याच रोडने परत माघारी यायचं. भरपूर गर्दी आहे. सूर्यकुंडचा आश्रम इथंच आहे आणि मंदिर पण आहे. पण आता नर्मदा मैयाची आज जन्मोत्सव असल्यामुळं भरपूर गर्दी आहे. इथे परिक्रमास्थळाला थांबण्याची व्यवस्था आहे आणि हा हॉल आहे, खूप जागा आहे. सगळा आश्रम फुल आहे. पलीकडचा हॉल पण फुल आहे. हा मधला जो पॅसेज आहे तर इथं पण सगळे परिक्रमा असेल तेवढी जागा बाकी आहे. तर इथे टाकू. त्यानंतर पाठीमागे हॉल आहे या साईडला. तर तिथं बी सगळं पूर्ण झालेलं आहे, फुल भरलेलं आहे तिथे पण. आज नर्मदा मैयाचा वाढदिवस असल्यामुळं जे नर्मदा मैयाचं मंदिर आहे तर एकदम आपण जसं बड्डेला सजवतो तर त्याप्रमाणे सगळं सजवलं आहे. चला आतमधून दर्शन घेऊ. हनुमंतरायाचं आपण दर्शन घेऊ.